गेले 2 वर्ष इथे चालू तुमच्या एकदम बस चालू. म्हणजे तुम्ही 11वीत असाल 12वीत असाल त्याचं प्रॅक्टिकल करत असाल मग बेसिक गोष्टी आहे याला आपण काय म्हणतो तुम्ही ऐकलं असेल गठडी याला काय म्हणतात टेस्ट कुठलीही टेस्ट परफॉर्म करायची असेल तर याच्यामध्ये केली जाते. त्याच्यानंतर याला स्पॅच्युला एखादा जसं आपण कुठलाही रिएजंट याच्यामध्ये घेतो त्याच्यानंतर याला टेस्ट ट्यूब होल्डर आणि मग इथे टेस्ट परफॉर्म करतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा स्पॅच्युला आहे. जे काही केमिकल्स असतात जे सॉलिड फॉर्ममध्ये असतात जसे त्या रॅकमध्ये तुम्हाला दिसतात सगळे सोडियम क्लोराईड असेल सोडियम हायड्रॉक्साईड असेल ॲसिटिक ॲसिड असेल सगळे त्याचा उपयोग काढण्याकरता आपण यूज करतो. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्याचा परफॉर्मन्स आपल्याला इथे करतो. DMLTच्या या प्रॅक्टिकलमध्ये आम्ही फॉर्मेशन ऑफ सोप केली म्हणजे जे साबण आपण तयार करतो अंघोळ करतो ज्या साबण हात धुतो ती साबण आपण इथे तयार केली. आता साबण करत असताना फॉर्म कशी करतो त्याच्यामध्ये आपल्याला इन्ग्रेडियंट लागतात कंटेंट लागतात. काय लागतं सगळ्यात पहिले दही केली आपण सबसे पहिले आपल्याला सगळ्यात पहिले लागलं आहे म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. मग सोडियम हायड्रॉक्साईड आमच्याजवळ नव्हतं तर आम्ही सोडियम क्लोराईड घेतो. सोडियम क्लोराईड म्हणजे ज्याचं आपण जेवण करतो मीठ बरोबर आहे ना NaCl. त्या मीठला त्या मिठाला घेऊन आम्ही त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलिसिस केलं ते तिथे तुम्हाला दिसत आहे. इलेक्ट्रोलिसिस केलं आपण. इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर त्याच्यामधून OH आयन बाहेर निघाले आणि Cl त्याच्यामध्ये ॲड झालं. मग NaOH तयार झालं. NaOH केल्यानंतर ग्लॅसियल ॲसिड लागतं. ग्लॅसियल ॲसिड आपल्याला पॅराशूट जे खोबऱ्याचं तेल असतं याच्यामध्ये मिळतं. याच्यामध्ये 20 ml ही बॉटल आहे 10 रुपयाची. ती पूर्ण बॉटल आमची संपलेली आहे. त्यातली आपण ती ॲड केली स्टर केलं नंतर त्याला हीट केलं. हीट केल्यानंतर मग सोडियम क्लोराईड टाकलं. तिथे तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये बघा आज हे मीठ आहे धरूनच आणण्यात आलं याच्यामध्ये मीठ आणि मग हे मीठ सोडियम क्लोराईड आम्ही ॲड केलं आणि नंतर किती वेळ प्रिझर्व केला आपण 3 to 6 आवर्स 3 ते 6 तास तसंच राहू दिलं. त्याच्यानंतर हा आपला प्रोडक्ट आपल्याला इथे दिसतो. मग प्रोडक्ट झाल्यानंतर आता याला आणखी 20 मिनटं हीट करायचे. 20 मिनटं हीट केल्यानंतर मग स्टुडंटच्या डिमांडवर की सर आपल्याला त्याचा फ्लेवर पाहिजे जसं निंब असेल तर मग आम्ही काय केलं आपण कडुलिंबाचा पाला त्याला कुटल्यानंतर त्याचा इसेन्स पूर्ण काढला. त्याला फिल्टर पेपरने फिल्टर केलं आणि मग तो पूर्ण याच्यामध्ये टाकला. जो तुम्हाला ग्रीन लाईट ग्रीन डार्क ग्रीन कलर दिसतोय तो हा आहे. नंतर आता 15 मिनटं याला हीट केलं जातं आणि हीट केल्यानंतर मग पुन्हा याला आपला जो फिल्टर पेपर असतो या फिल्टर पेपरनी फिल्टर केल्या जाईल आणि मग जो साईड प्रोडक्ट आहे हा साईड प्रोडक्ट याच्यात जमा होईल आणि जो आपला मेन प्रोडक्ट आहे म्हणजेच फॉर्मेशन ऑफ सोप जी सोप आपली तयार होईल तो आपला मेन प्रोडक्ट असेल. आणि मग त्याला आपण आता तुम्ही पाहत असाल की साबण बनवत असताना आपल्याला फेस येतो. याच्यामध्ये सुद्धा फेस येतो कारण की जसे 7-8 मिनटं झाले त्याला फेस येणं सुरू होतो. 15 मिनटाचं हिटिंग इथे सांगितलेलं आहे. 15 मिनटाचं हिटिंग झाल्यानंतर आपण याला फिल्टर करू शकतो. याला किती वेळ झाला 5 मिनटं झाली 15 मिनटं आहेत. ठीक आहे तर आपण आता फिल्टर करू बघा. फिल्टर करत असताना याला काय म्हणतात कोनिकल. हा कोनिकल शेपमध्ये आहे म्हणून हा कोनिकल फ्लास्क. त्याच्यानंतर हा फिल्टर पेपर आहे. कुठलाही रिॲक्शन झाल्यानंतर फिल्टर करण्याकरता फिल्टर पेपर हा वापरला जातो. म्हणजे साईड प्रोडक्ट आणि प्रोडक्ट याच्या मार्फत आपल्याला येतो. याचा यूज करत असताना याला फोल्ड करायचं सेकंड फोल्ड करायचं आणि मग अशा प्रकारे इथून आपण हे फिल्टर करू शकतो. सर
आता फिल्टर पेपर टाकत असताना फिल्ट्रेशनची सुद्धा प्रोसेस आहे. कसं टाकावं लागतं, हा जो स्टरलायझेशन आहे त्याच्यावरच टाकायचं हळूहळू. आता ही फिल्ट्रेशन सुरू आहे. बघा, याला म्हणतात चायना डिश, ज्याच्यामध्ये आपण प्रोडक्ट काढतो. चायना डिश. आता जो रिझल्ट आपला आला असेल तो इथे वरता आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर आणखी उसको इसमें डाल दे फिर से. रख इसको, रख साबुन साबणाचा सेंट आहे का? बघा, तुम्हाला वास त्याचा जो स्मेल आहे तो येत असेल. वॉच ग्लास, वॉच ग्लास साबण आपण स्पेसिफिक नाव नाही आहे, परंतु जास्त करून आपण याचा जो इसेन्स टाकला आहे म्हणजे नीम याच्यासारखा तुम्हाला सेंट येईल. वॉच ग्लास घ्या नवीन, मेजर करून 0. आता जो आपला प्रोडक्ट आला आहे त्या प्रोडक्टचा आपण वेट करत असतो, म्हणजे तो किती आला त्याच्यानंतर तुम्हाला आता बघा, त्याला आपण एका ह्याच्यामध्ये घेऊन फक्त वेट करतो. बघा, ही वेइंग मशीन आहे. वेइंग मशीनवर आपला जो प्रोडक्ट आला त्याचा आपण वेट करतो. आधी ठेवल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पेट्री डिशमध्ये 0 करावं लागतं. 0 झाला म्हणजे आता याचा वेट इथे आपण आता याचा वेट करतोय. बघा, आतमध्ये 2.8 ग्राम आहे. बघा, हा जो आपला प्रोडक्ट आहे आता करतो आपण, तर सिम्पली जो काही आपल्या हाताला लागला असेल त्याच्यामुळं आपण घेण्याकरता याला वापरतोय. बघू शकता, तेरा ग्लव्स निकाल. थोड़ा सा ले तेरा हाथ से ले थोड़ा सा बघा. पूर्ण फेस पहले उसको अच्छे से हाथ ले अच्छे से
निर्मा तयार झाला की साबण तयार झाला? साबण. शेंबू थोडंसं ऑइली आपल्याला दिसतं कारण की आपण त्याच्यामध्ये भारीची साबण आहे. लसूण लावतो. सेंट घरी तयार करू शकतो. तयार करू शकतो. आता तुम्ही याला जर फ्रीज मध्ये ठेवलं तर आपले साबण तयार होणार. हो. सर दिवाळीसाठी मोती साबण कसा बनवायचा ती सांगा. साबण माहिती. सर बघा याच्यामध्ये साबण पेस्ट तयार झालेला आहे.